पावसाअभावी शेतकरी संकटात सापडलाय। पेरण्या रखडल्या, पिकं करपण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं। कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। दुबार पेरणीसाठी बी बियाणं मोफत पुरवा अशी ही मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली। शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। नुकतंच सध्या जर बघितलं तर पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे, कारण पावसाळी नियोजन जे आहे ते यामध्ये केलं जातं। मात्र शेतकऱ्यांच्या या अधिवेशनाकडे कसे बघतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत शेतकरी वर्ग आहेत। काय सांगाल, काय या अधिवेशनाकडे तुमचं लक्ष, नेमकी काय तुमच्या भावना आहे अधिवेशनामध्ये काय असावं शेतकऱ्यांचं? सर्वप्रथम नमस्कार। जे महाराष्ट्र चॅनलचे आभार। त्यांनी आमचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभारी मानतो। आमचं हिवाळी अधिवेशनासाठी आता पावसाळी अधिवेशन चालू आहे। पावसाचे दिवस आहेत। सध्या पाऊस झालेला नाही। जून महिना सगळा संपत आलेला आहे। दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। आमची शेतकरी म्हणून सरकारकडे मागणी असेल की आम्हाला सर्व बी बियाणे परत एकदा फ्रीमध्ये देण्यात यावे, आमचं कर्जमाफी करण्यात यावी। थोडंफार पाऊस चालू झाला आहे आजपासून, तर त्यांची कर्जमाफी व्हावी आणि जे पण त्यांचे सातबारे पुरे त्यांनी कोरे करावे सरकारने, हे विनंती करतो। आणि अजून सांगतो, शेतकऱ्यांची लई आत्महत्या वाढलेली आहे आणि ते रोखण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला चांगल्या उद्देशाने बघावं आणि जास्तीत जास्त सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं, हे विनंती करतो। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।